रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील 9 वर्षीय आदिवासी मुलगी खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पेण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे। खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांच्यासह नंदा म्हात्रे, संतोष ठाकूर आणि इतर सहकारी गेल्या 2 वर्षांपासून या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करतात। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार चुकीच्या औषधोपचारामुळे खुशबूचा मृत्यू झाला असून या प्रकरणात आरोग्य यंत्रणा आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे। या प्रकरणी 2 वेळा विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, तसेच चौकशीसाठी समितीची नियुक्ती देखील करण्यात आली होती। समितीच्या अहवालात उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्याचं नमूद करण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केलाय। मात्र अहवालानंतरही संबंधितांवर एफआयआर दाखल करण्यात आलेला नसल्यानं प्रशासन आणि पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। जोपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनाकडे आता पेण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पेण तालुक्यातील वरवणे येथील एका आदिवासी मुलीला कुष्ठरोग असताना तिला चुकीचे औषधोपचार दिले आणि 9 वर्षाची ती आदिवासी चिमुरडी मृत्युमुखी पडली। मागील 1.5 वर्षापासून त्या मुलीचे वडील, आई वडील आणि मी स्वतः म्हणजे आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, राजीव गांधी पंचायत राज ह्या सगळ्या संघटना वारंवार प्रशासनाकडे विनंती करतोय की हा अक्षम्य गुन्हा आहे। कारण त्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार जी काय आरोग्य यंत्रणा असेल किंवा जी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यंत्रणा असेल ह्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे। आम्ही वारंवार एफआयआरची मागणी करत आहोत। ज्याविषयी अधिवेशनामध्ये 4 आमदार प्रश्न उचलतात तरीही प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नाही, टाळाटाळ करते। हा विषय जो आहे फक्त एका मुलीपुरता किंवा आदिवासी मुलीपुरता नाही आहे, तर हा पूर्ण आदिवासी समाजावर होणारा आघात आहे। कारण एका ह्या घटनेमुळे जर दोषींवर गुन्हा दाखल झाला नाही तर भविष्यात असे आणखी गुन्हे घडतील आणि कुणी याला जबाबदेही नसेल। त्यामुळे उद्या दिनांक 30 जुलैपासून मी आणि आमचे सगळे सहकारी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसहित पेण तालुक्यातील पेण प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसत आहोत। आणि त्या उपोषणाचा उद्देश असा आहे की जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाही, एफआयआर होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे की आपण सगळ्यांनी ह्या एकंदरीत ही जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेला त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आणि खुशबूला न्याय देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या आमरण उपोषणात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो।